रसिको नमस्कार. आजच्या कोर्ट मार्शल मध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि तो म्हणजे वसंत कानेटकर यांच्या मुलीचं नाव काय. मी तुम्हाला काही क्लूज देतो. आपण एका अशा व्यक्तीला आजच्या कार्यक्रमात बोलावलेले की जी व्यक्ती जवळजवळ 38 वर्ष नाट्यसृष्टीमध्ये आहे. त्या व्यक्तीने जवळजवळ 60 नाटकं रंगमंचावर आणलेली असून त्याचे 13,000च्या वर प्रयोग महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर 7 समुद्राच्या पलीकडे झालेले आहेत. ती व्यक्ती निर्माता आहे, नेपथ्यकार आहे, प्रकाश योजनाकार आहे आणि इतकंच नव्हे तर नाट्य लेखकही आहे. मला वाटतं तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी ओळखीच्या खाणाखुणा दिसत आहेत मला. बरोबर, मोहन वाघ यांना आज आपण कोर्ट मार्शल मध्ये आमंत्रित केलेलं आहे. आणि एका प्रश्नाचं उत्तर रसिकाहो द्यायचं असं राहिलं ते असं की या वसंत कानेटकरांच्या मुलीचं नाव काय. सोपं आहे, मोहन वाघांची चंद्रलेखा. गेली 38 वर्ष तुम्ही नाट्यसृष्टीमध्ये आहात, तरी देखील तुमच्या नाट्यसृष्टीमध्ये एक निर्माता संघ आणि तुम्ही आणि पणशीकर मिळून तयार केलेली नाट्यशिल्पकार म्हणून जी संस्था, असे 2 सवते सुभे आपल्याला दिसतात. तर या एवढ्याशा छोट्याशा नाट्यसृष्टीमध्ये वैराचं किंवा सूडाचं नाटक हे का चाललंय? हे कुठे नाही, मला सांगा, कुठल्या क्षेत्रात नाही. जिथे मराठी माणसं आहेत तिथे हे गोंधळ आहेतच. इतकं असून देखील माझा स्वभाव असा आहे की समजा माझं त्यांच्याशी पटत नसेल तर मी त्यांना स्वच्छ सांगितलेलं आहे की नाट्य व्यवसायाच्या हिताचा जेव्हा काही असेल त्यावेळी आम्ही तुमच्याबरोबर आहोत, पण तिथे तुम्ही चुकीचं काही पावलं उचलणार असाल चुकीची तर आम्ही तुमच्याबरोबर नाही. तेव्हा आमचा राज्यकारभार काय कोसळण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. नाही, पण या संघर्षाची सुरुवात नेमकी काय झाली? काय झालं, आणि 10 वर्षापूर्वी मी निर्माता संघाचा अध्यक्ष होतो आणि कुठली गोष्ट आपण प्रेक्षकांच्यावर लादणं हे मला आवडत नाही. की आपण चुका करायच्या, आणखीन मग ते तिकिटांचे दर वाढवायचे, आपण आपले खर्च वाढवायचे आणि ते वसूल करण्यासाठी प्रेक्षकांच्या खिशाला चाट लावायची, हे मला पटत नव्हतं. असंच त्यावेळी माझी 2 नाटकं जोरात चाललेली होती, प्रेमाच्या गावा जावे आणि रंग उमलत्या मनाचे. अशा वेळी एका निर्मात्याने सांगितलं की आपण तिकिटाचे दर वाढवूया. ते तिकडे दर वाढले तर मॅक्झिमम फायदा मला झाला असता. म्हटलं नाही, हे मला पटणारी गोष्ट नाही आहे. आपली ॲन्युअल जनरल मीटिंग ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्ही हा मुद्दा मांडा, त्याच्या आधी तुम्हाला हे जबरदस्तीने करता येणार नाही. पण तोपर्यंत ही सगळी माणसं मंडळी एकत्र झाली होती आणि त्यांनी तो मुद्दा मांडला तिथे की भाडं आपलं तिकिटाचे दर वाढवायचे, आणि तो मुद्दा मला पटला नाही. मी म्हटलं माझं 1.5-2 लाखाचं नुकसान झालं त्यावेळी, तेही चालेल मला, पण प्रेक्षकांना असं आपण खर्च करायचं आणि प्रेक्षकांना रोबाडायचं मला पटत नाही, म्हणून मी राजीनामा देऊन मोकळा झालो. तेव्हापासून हे सगळं चालू आहे आजपर्यंत. पण गेली जवळजवळ 10 वर्षाचा कालावधी लोटला तरी देखील तुमचं एकत्र येण्याचं हे चिन्ह अजून काही दिसत नाही. त्याची कारणं काय आहेत नेमकी? नाही, मुळातच विचारसरणी वेगळी आहे, माझी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आता थोडक्यात काँग्रेस आणि शिवसेना एक होणार का? हे जसं आहे, देशमुखांचं राज्य मंडळ, आपलं जे राज्य आहे ती मंडळी, आणि बीजेपी आणि शिवसेना एक होणार. तुमच्या नाट्यशिल्पकारला तिकडून काही फुटून येऊन मंडळी मिळण्याची संधी दिसत? त्याची गरजही नाही आहे. म्हणजे असं आहे की जेव्हा इथलं चांगली गोष्ट आम्हाला गाठायची आहे तेव्हा आम्ही कोणी कुठेही कोणाला पळवून नाही ठेवत. लक्षात आलं की नाही? तेव्हा आम्ही दोघं जरी असलो तर मला माहिती आहे की शेवटी आम्ही हरणार नाही, हे गप्पा मारणं नाही सत्य आहे. लक्षात आलं की? पण नेमका संघर्ष काय, कोण व्यक्ती आहेत आणि त्यांच्यामध्ये नेमकं काय, त्यांची मतसरणी काय आहे, विचारसरणी काय झालंय? दुर्दैवाने ह्या व्यवसायात ज्यांना आपण प्रोड्युसर्स म्हणू शकत नाही, निर्माते म्हणू शकत नाही, अशा पद्धतीची काही माणसं आली. त्यामुळे सगळे प्रॉब्लेम, अशिक्षित माणसं असतात आणि ज्यांचं नाटकावर प्रेम नाही, फक्त पैसा कसा मिळवायचा, असे जेव्हा गोंधळ होतात तर मी मनाचाच बेसिक कलावंत आहे, त्यामुळे मला असले गोंधळ नाही चालत. नाही, उदाहरणार्थ नाट्य जे मराठी नाट्य परिषदेचे जे संकुल आहे ते देखील, त्याची पण प्रेक्षक अनेक वर्ष वाट पाहत आहेत.
मग त्याच्यासाठी तुम्ही आता नाटकाच्या हितासाठी किंवा नाट्यसृष्टीच्या हितासाठी तुम्ही बरोबर आहात म्हणताय, हो, बरोबर. पण तो वाद पण अजून सुटलेले दिसत नाही. हे असं का? त्याची सुद्धा मध्ये मीटिंग झाली, हा. अशोक हांडेंच्याकडे मीटिंग झाली. त्यावेळी आम्ही सांगितलं ठीक आहे, तुम्ही चांगलं काय करा ना, विल नॉट अपोज यू. पण त्यांनी जे स्वतःच्या आता हे लग्नासाठी नवरा बायको म्हणून ते उभं राहिल्यानंतर बाशिंग आम्ही नाही वाढणार, त्यांच्या विरोध लग्नाला विरोध नाही करणार फार तर त्यांचं लग्न त्यांनी पूर्णपणे पार पाडलं पाहिजे ना. बरोबर आहे. त्यांना आम्ही विरोध नाही करत, पण तुम्ही करा ना, संपवा. किंवा आम्ही त्यांना आडकाठी कुठे घातलेली नाही आहे की ते करणं आम्ही थांबवलेलं नाही कुठे त्यांचं, पण ते पुरं करा, विल हेल्प यू. पण तिथेच गोंधळ आहे, लक्षात आलं की नाही? परिषदेचाच गोंधळ आहे, तर तुम्ही काय करणार? चंद्रलेखा या संस्थेमध्ये काम करणारे जे दुसऱ्या फळीतले कलावंत आहेत आणि एकूणच नाट्यसृष्टीमध्ये दुसऱ्या फळीतले जे कलावंत आहेत त्यांना अत्यंत कमी मानधन देण्याकडे एकूण कल दिसतो सर्व निर्माते मंडळींचा. मला वाटतं चंद्रलेखा देखील त्याला अपवाद नसेल. तर अशा परिस्थितीमध्ये या वाढत्या महागाईच्या दिवसामध्ये किंवा ज्यांचं पोट या नाटकातल्या कामावर आहे त्यांच्या त्या कलावंतांच्यावर अन्याय होतो असं तुम्हाला वाटत नाही का? खरोखरच कमी मिळत असेल तर अन्याय होतो, पण तसे मिळत नाहीत. तुला मी एक गंमत सांगतो अशी, हे ज्ञानबाची मेघ कुठे येते तुला सांगतो. साधारणतः किती मानधन, महिन्याला किती रक्कम मिळाली पाहिजे कलावंताला असं वाटतं तुम्हाला? आता सगळ्यांना सारखी मिळणार नाही. काय असतं, पण एखादं नाटक जोरात चाललं ना, त्या नाटकाच्या अगेन्स्ट किती पैसे मिळतात शेवटी. आता दत्ताराम बापूंचा जर काळ घेतला, लक्षात आलं की नाही, हे मी सगळं पाहिलं म्हणून तुला बोलतो. ते बिचारे म्हणजे रिटायरमेंटला जेव्हा आले, इतका मोठा नट आणि माणूस आहे, तर त्यांची नाईट किती होती मला माहिती आहे का? 100-200 पेक्षा जास्त नव्हती, आणि माणूस बसे होऊन यायचा. आणि आत्ता आम्ही नवीन मुलांना सुरुवातीला 150-200 रुपये देतो. तर तुला ऑल द बेस्टच एक उदाहरण सांगतो मी, की मी जेव्हा ही एकांकिका पाहिली आणि मला वाटलं करावंसं, माझ्या आधी तिकडे ती महेश मांजरेकर आणि चंद्रकांत कुलकर्णींनी पाहिली आणि माझ्या पश्चात त्यांना सांगून मोकळे झाले की चंद्रलेखा करेल. पण म्हटलं मी पाही, पण मी नाही काय सांगणार. ॲक्च्युली मी जेव्हा ते एकांकिका पाहिली आणि नाटक ते एकांकिका संपल्यावर मी देवेन पीएमला घेऊन बाहेर बसलो तिथे पृथ्वी थिएटर्समध्ये, आणि म्हटलं प्रकार चांगला आहे, मी करेन. तो बिचारा नौखाच होता. मी म्हटलं एक ह्याच्यावर दुसरा अंक आपल्याला बसून वर्कआउट केला पाहिजे सगळं एकांकिका, आणि त्याप्रमाणे ते केलं. नंतर आम्ही त्याची इच्छा अशी होती की ही जी मुलं काम करत आहेत ती नको, म्हणजे कुठल्या ह्याच्यामुळे नाही, म्हणजे कटू ह्याच्यामुळे नाही, त्याला स्टार्स हवे, स्टार्स होते, नवीनच त्याची सुरुवात होती. मी म्हटलं हे बघ, डोंट वरी, ही मुलं चांगली काम करतात, चांगलं काम करतात, आणखीन कष्ट केलेत, आय टेक द रिस्क, मी घेतो ना, तू कशा काळजी करूस. संजय नार्वेकर आमच्याकडे आहे, ही 2 मुलं करू देत काम आमच्यावर. असं करून मी ते काम केलं. म्हणजे ॲक्च्युली इथे तिथे कोपऱ्यावर भटकणारी कॉलेजच्या मुलं ही यांना आणून आम्ही मार्गी लावलं. आता 1000 प्रयोगात कमीत कमी ह्या लोकांना लाख रुपये मिळाले. हे कमी म्हणायचे का तुला? हल्ले बाकी जुना किती दिवसाच्या वर्षाच्या कालावधीमध्ये. गंमत कुठे होते, ह्या दरम्यान बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या. मी जे मगाशी म्हटलं काही अशा शक्ती ह्या प्रवृत्ती, तर ही तयार मिळतात मुलं लोकांना. तर की मोहनवाळ किती 150 देतात, 200 देतात, चला आम्ही 400 देतो. ह्या प्रवृत्तीकडे जी झुकणारी माणसं आहेत ती आज ना उद्या तुम्हाला दगा देणारच, तुम्ही किती पैसे दिले तरी. त्याचं कारण काय आहे, त्यांना झटपट 555 बियर आणि ढोंगणावर मोबाईल, हा ज्यांचा एम आहे ह्यांचे नाव टिकणार देखील नाहीत कोणाची. लक्षात, अशा लोकांना मी पैसे वाढवून देणार नाही. लक्षात आलं की नाही? तुम्हाला बियर पिण्यासाठी आणि सिगरेट फुंकण्यासाठी पैसे पाहिजेत तर आय विल नॉट गिव्ह यू दॅट मनी. पण मग 35-34 वर्षाची मी आज जी कंपनी चालवतो ती पैसे दिल्याशिवाय चालली आहे का? चंद्रलेखाच्या नाटकातून काम करणारे जे कलावंत आहेत ते इतर निर्मात्यांकडे गेल्यानंतर तुम्ही नाराज होता अशा तऱ्हेचं आम्हाला एक नाट्यसृष्टीमध्ये ऐकायला मिळतं. म्हणजे ते मी तुला सांगतो, अशा तऱ्हेची ओरड का? काय ती ओरड करणारीच ती ठराविक मंडळी आहेत. आता समज एक डिसिप्लिनरी ॲक्शन घेऊन मी काही लोकांना हाकलून दिले, काही गोष्टी मला आवडत नाहीत. उदाहरणार्थ दारू पिणं, तुम्ही तुमच्या रूममध्ये बसून दारू प्या, आय एम नॉट अगेन्स्ट इट. पण तुमचा दारू पिण्याचा त्रास माझ्या कंपनीतल्या लोकांना झाला किंवा माझ्या नावावर त्याचा गोंधळ होणार असेल तर मी चक्क अशा कलावंतांना हाकलून देतो. केलंय मी ह्या गोष्टी.
बरं, रणांगणमधली साधी गोष्ट तुला सांगतो. मी कुठल्या नाटकात मी त्यांना काय सांगितलं, तुम्हाला सिगरेट बिगरेट फुंकायची आहे ना, तुम्ही टॉयलेटला जाऊन फुंका, पण तू जेव्हा प्रयोग चालू असतो तेव्हा बँकेत उभं राहून सिगरेट फुंकायची नाही. दुसरं, जेव्हा तुमच्या अंगावर ऐतिहासिक नाटकाचे कपडे असतात तेव्हा तुम्ही मेकअप रूममध्ये सिगरेट फुंकायची नाही. चुकून एक ठिणगी जर त्या कपड्यावर पडली, 5-6 हजार रुपयाचा कपाट, काय होईल त्या कपड्याचं? अपार्ट फ्रॉम धिस थिंग, समजा एक माणूस कलावंत चांगला आहे, शिवाजी महाराजांची भूमिका करतो, बरोबर, आणि इंटरव्हलला त्याला प्रेमाने भेटायला माणसं येतात आणि तो जर सिगरेट फुंकताना दिसलं, किती हास्यास्पद आहे. लक्षात आलं की नाही? ह्या सगळ्याची गोष्टीची जेव्हा आम्ही काळजी घेतो त्या काही लोकांना आम्हाला, बरं हे बाहेर जाऊन काय माणसं असं सांगणार आम्हाला ह्या डिसिप्लिनरी ॲक्शनसाठी काढून टाकलं, ते असं सांगतात आम्हाला पैसे कमी मिळाले आम्ही सोडलं. पण तुमच्या कंपनीमध्ये बरीचशी मंडळी जी आहेत, विशेषतः बॅकस्टेजची मंडळी किंवा इतर मंडळी, तुमची व्यवस्थापनातली मंडळी, ही सर्व पगारावर आहेत असं आम्ही ऐकतो, आणि त्यांच्या पगारापोटी तुमचा खर्चही बराच होतो. काय आहे आता मी सांगणं म्हणजे ते आपलं मी बीमपणा केल्यासारखं वाटेल. ही एकच संस्था अशी आहे जिथे महिन्याचा माझा 60,000 ते 70,000 रुपये पगारापोटी जातात. पण टोटल बॅकस्टेजचा माझा जो स्टाफ आहे तो पेड आहे. नंतर गोडाऊनचं भाडं, स्वतःची सगळे एस्टॅब्लिशमेंट, ड्रायव्हर्स, हे इतकं सगळं केल्यानंतर समजा मी महिन्याला 3 जरी प्रयोग केले तरी एवढा खर्च आहे. त्यामुळे मला महिन्याला कमीत कमी 30 प्रयोग करावे लागतात. पण आता उदाहरणार्थ हे कलावंत जी मंडळी आहेत, पूर्वीच्या काळी जसे पगारी कलावंत होते नाट्यसंस्थेमध्ये, अशा तऱ्हेचा तुम्ही कधी प्रयत्न केलाय का की पगारी स्वरूपात त्यांनी आपल्या इथे त्यांना राहायची इच्छा नसते ना. हल्ली काय झालंय, आता 2 गोष्टी तुला सांगतो गमतीच्या. एक, ह्या चॅनल्समुळे झटकन प्रत्येकाला वाटतं की आपण मोठं कलावंत झालो. बरोबर. म्हणजे पूर्वी जी एक म्हण होती ना, अर्ध्या हळकुंडाने आपण पिवळे झालं म्हणायचं. आता तसं नाही आहे. नुसतं हळकुंडाचा ट्रक जरी बाजूला गेला तरी माणसं पिवळी होतात. तर तुम्ही काय करणार, यू कांट हेल्प इट. दुसरं असं की या कलावंतांची जी नावं जी आहेत जाहिरातीमध्ये, ती चंद्रलेखाच्या जाहिरातीमध्ये चंद्रलेखाच्या नावावर, चंद्रलेखा या संस्थेच्या नावावर प्रेक्षक आपल्या नाटकांना येतात असा तुमचा एक आग्रह असतो. त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा कलावंतांची नावं ही छापत नाही जाहिरातीमध्ये. नाही, त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत नाही का तो? नाही, असं नाही. नावं छापली जातात. काय झालंय, जर 1 सेंटीमीटर, जाहिरातीच्या हल्ली प्रॉब्लेम्स खूप आहेत. अमुक इतक्या सेंटीमीटरपर्यंत 50 रुपये, 1 सेंटीमीटर पुढे वाढल्याबरोबर त्याचे 500 रुपये होतात. आम्ही काय करतो, ज्यावेळी मोठी आम्हाला ॲड करता येते सुरुवातीला सगळ्यांची नावं आम्ही देतो, पण नंतर रेग्युलर जेव्हा ॲड सुरू होतात तेव्हा ती महत्त्वाची नावं असतात. आणि अनाउन्समेंटच्या वेळी असतातच की सगळ्यांची नावं सांगितली. बरोबर. युतीच्या शासनाशी मोहनराव तुमचं जे संबंध आहेत, स्नेहसंबंध, ते जगजाहीर आहेत, सगळ्यांनाच ते माहिती आहेत. पण नंतरचं युतीचं शासन असो किंवा आघाडी शासन असो, या दोन्ही शासनांशी तुमचं एक सांस्कृतिक खातं म्हटलं किंवा सांस्कृतिक जी एक पातळी म्हटली तर त्या पातळीवर तुमचं त्यांच्याशी कधीच पटलं नाही. तर हे असं का? मी खाणाऱ्यापैकी नाही म्हणून. अच्छा, म्हणजे काय गोंधळ असे येत नाही ते का, हां, की जेव्हा युतीचं शासन होतं तेव्हा प्रमोद नवालकर तिकडे होते. नवलकर नेहमी आजही म्हणतात, मोहन माझा मित्र आहे, पणशीकर माझा मित्र आहे. अरे मग तुम्ही मित्रांसाठी काय केलं? नाटकसृष्टीसाठी आमचे मित्र नवलकर यांनी काहीही केलं नाही हे मी स्वच्छ सांगू शकतो. तसंच आताही कोणी काही केलेलं नाही. जेव्हा तुम्ही सिनेमावाल्यांना 15-15, 16-16 लाख रुपये देतो, मी त्यांच्याकडे असं एक मांडलं होतं की त्यांना 15-16 लाख रुपये तुम्ही देता, त्यांना जरूर द्या, वी आर नॉट अगेन्स्ट इट. आम्हाला द्या ना 10 लाख रुपये, 7 लाख रुपये, 5 लाख रुपये, 3 लाख रुपये. आणि ते देताना मी माझ्यासाठी माहिती नाहीत, मला नको हे स्वच्छ सांगितलं. पण इंडस्ट्रीत असे द्या. आणि पहिला प्रयोग ज्यावेळी एखादा प्रोड्युसर उभा करेल त्याला त्या दिवशी ते द्या. लक्षात आलं की नाही? आणि मग त्यांचे 100 प्रयोग जेव्हा करेल पण त्यांचे केले पाहिजेत, त्यावेळी कमीत कमी लाख रुपये परत केले पाहिजेत गव्हर्नमेंटला. मला वाटत नाही आज पण कोणी गव्हर्नमेंटला परत लाख रुपये परत केले पाहिजे असं म्हटलं असेल. कदाचित ही कल्पना आवडली नसेल. अच्छा, पण म्हणजे एकूण त्याचबरोबर एक तुला मी सांगतो, माझा कोणाबद्दल राग नाही आहे, त्यांच्यापर्यंत हे त्यांना सुचत नसेल, पटत नसेल, आय डोंट नो. पण सुधाकरराव नाईकांच्या बद्दल आज मला रिस्पेक्ट आहे. आज म्हणजे ते काँग्रेसवाले किंवा अमुक पार्टीचे म्हणणं आहे, माणूस म्हणून ते जेव्हा त्याचं कारण सांगतो ना, ते जेव्हा चीफ मिनिस्टर होते त्याने एक दिवशी मला त्यांच्या वर्षा बंगल्यावर बोलवलं. त्यांना वसंतराव नाईकांचे काही फोटोग्राफ्स पाहिजे होते.
आणि माझ्याकडे ते होते हं. म्हणून मी नेऊन त्यांना दिले. असे मी इथे बसले होते, त्या टेबलाच्या पलीकडे बसलेत. त्याने अशी आपली अटॅची उघडली, त्यातनं एक पांढरं पाकिट काढलं. म्हणाले, मोहन ह्याच्यात 5,000 रुपये आहेत. म्हटलं का? नाही, मी तुमची किंमत करत नाही, हं. पण हे तुमच्या फोटो. म्हटलं नाही, मी त्याच्यासाठी आणलेलं नाही आहे तुम्हाला. तुम्ही प्रेमाने मागितलं, मी तुम्हाला फोटोग्राफ्स आणून दिले. हं. मग लगेच दुसरा प्रश्न, तुझी 10% जागा आहे का? हं. म्हटलं नाही. तुला पाहिजे का उद्या? म्हटलं नको. म्हटलं असा कसा मूर्ख तू? हं. म्हटलं मला नको आहे. माझं जर घर आहे, ठीक आहे, माझं आज 550-600 स्क्वेअर फीट जागा असेल, 1 बेडरूम किचन, आय एम हॅपी देअर. मला त्याची इच्छा नाही आहे काही. पण जर तुम्हाला खरोखरच मनापासून वाटत असेल तर मी सांगतो त्या लोकांना तुम्ही मदत करा. बरं. ही सेड येस इमिजिएटली. म्हणजे कोणाला करू? मी पहिलं नाव तिला सांगितलं, रंजना देशमुखचं. त्यावेळी ती व्हीलचेअरवर. आणि मी सांगितलेली सगळी मदत त्यांना केली. दुसरं उदाहरण नाटकसृष्टीतलं सांगतो. परशुराम सामंत. हे लोकांना माहिती नाही. त्यांना अधू झाली, दिसत नव्हते डोळ्याने. मला हे समजलं होतं. मी म्हटलं ते वसलेले असतात, त्यांचं असं वय झालं आहे, तर किती पैसे पाठवू? म्हटलं 25,000 रुपये तुम्ही त्यांना पाठवा. एका आठवड्यात ह्या माणसाने त्यांना 25,000 रुपये पाठवले. त्यांना माहीत सुद्धा नसेल हे उद्योग मी केलेत म्हणून. इथे कुठेतरी तुमची मनच होत. लक्षात आलं की नाही? पण तसं मन जोडण्याचं एकूण या सध्याच्या शासनाचं देखील एक तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे चेहरा मोहरा दिसत नाही. नाही, चेहरा मोहरा दिसत नाही. आज ते स्वतःच म्हणतात आम्ही भिकारी आहोत, आम्ही झोळी घेतली. म्हणजे आम्ही कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे मागणार? ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबीय यांचा तुमच्यावर वरदहस्त असल्यामुळं तुमचा हा उत्कर्ष झाला, तुमची प्रगती झाली. यामध्ये काही बरंचसं तथ्य आहे असं लोक ठासून सांगत असतात. म्हणजे नक्की काय झालं? त्यांची मदत तुम्हाला सारखी होत राहिली. तुमच्या मदत म्हणजे कसल्या प्रकारची? सभा समारंभामध्ये त्यांचं अस्तित्व, ते येणं. नाही, काय आहे गमतीचा भाग त्याच्यात, की मी माझा मूळ जो उद्योग आहे तो फोटोग्राफर. आजही मला नाटकाचा निर्माता म्हणून घेण्यापेक्षा एक छायाचित्रकार म्हणून घ्यायला जास्त आवडतं. आणि ही सगळी माणसं माझ्या जवळ आली ती फोटोग्राफीमुळे आलीत, की त्यांना माझं काम आवडलं. लक्षात आलं की नाही? आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे काय किंवा लताबाई काय, सुनील गावस्कर, ज्या सगळ्या फील्डमधली जगभरातली माझ्या माणसं माझ्या जवळ आली, तेव्हा प्रेमाने बोलवलं की येतात. ह्यांच्यापैकी असं कोणी नाही ना म्हटलं की मोहनने ॲडव्हान्टेज घेतला आणि पैसे मागितले. नाही. मग संपलं ना. नाट्यसृष्टीमध्ये नवीन काही लेखक यावेत, नव्या संहिता याव्यात, यासाठी चंद्रलेखा प्रयत्नशील आहे असं तुम्ही म्हणाल का? आहे, नेहमीच आम्ही नेहमीच केलंय. आता जो माझा पुढचा कार्यक्रम आहे तो माझं ॲक्च्युअली काय माहिती आहे, हे सगळं नाट्यसृष्टीचं वातावरण इतकं गढूळ झालं आहे. त्यामुळे मी ठरवलं होतं की ह्या डिसेंबर एंडनंतर आपण नवीन नाटकं प्रोड्यूस करायची नाहीत, पण रिटायर व्हायचं. जे आहे तेवढं बंद करायची. संस्था बंद करायची नाही, पण आहे ते चालवायचं पुढे, पण नवीन प्रोडक्शन्स करायची नाहीत. आणि याच्या पाठी काय होतं की कानिटकरांची गणितं धरून मी हा बेत टाकला होता. एक कानिटकरांचे 2-4 नाटकं मला मिळणार होती. लक्षात आलं ना? आणि ते अचानक गेल्यामुळे सगळं स्टँडस्टिल झालं. त्यामुळे 2-4 नाटकं होईपर्यंत तरी मला ते आता बंद करता येणार नाही. त्या एक रणांगणसारखं एक संगीत नाटक करावं अशी माझी इच्छा होती, की जे लँडमार्क ठरेल. पण जसं रणांगण एक गाजलं भव्य दिव्य होतं तसं आता करतोय. पण मी कारण शतजन्म शोधिताना म्हणून एक संगीत नाटक करतोय. प्रल्हाद मयेकरांनी लिहिले. पण त्याची मग खासियत काही? खासियत सांगतो. हृदयनाथ मंगेशकर, तुम्ही म्हणालात माझ्यावर आशीर्वाद आहेत, तेच म्युझिक करतायत. कदाचित लताबाई सुद्धा काहीतरी करतील आमच्या नाटकासाठी. तर हे जे सगळे रिलेशनशिप आहे ती माझे कलागुण त्यांना आवडले म्हणून आहे. बाळासाहेब जेव्हा ठाकरे अमेरिकेत जातात तेव्हा आपल्या मुलाबरोबरसाठी एक कॅमेरा घेऊन येतात, तेव्हा माझ्यासाठी एक कॅमेरा घेऊन येतात. हे माझी कला आवडल्याशिवाय नाही होत. तुम्ही जेव्हा चंद्रलेखाचे निर्माते म्हणून आपल्या सगळ्या कामामध्ये नवीन नाटकं आणण्यामध्ये व्यस्त होऊन गेलात, तेव्हा त्यामध्ये तुमच्यामधल्या छायाचित्रकारावर अन्याय झाला असं वाटत नाही का तुम्हाला? असं वाटतं. आणि काय झालं होतं की त्या कलेत मी एक मला जेवढं पाहिजे तेवढं यश मिळवलेलं होतं. तेव्हा तिथे आता माझं नाव कुठे पाठी जाईल ही भीती नव्हती. पण नाट्य व्यवसाय हा एक जिद्द म्हणून उचललेला होता. आणि इथे जर मी फसलो असतो तर माझं हसं झालं असतं
त्यामुळे इथे मला जास्ती लक्ष देणं भाग होतं. पण मला एक खात्री होती की फोटोग्राफी असू दे किंवा आपला नाट्य व्यवसाय कुठलाही व्यवसाय होते, हे मुंबई असं ठिकाण आहे. तुम्हाला सांगतो की खरोखर सिन्सिअरली तुम्ही काय केलं, प्रेक्षकांना दिलं तर त्याची तुम्हाला चोख दाम, चोख पैसे मिळतात. पण तुमच्या छायाचित्रकारीच्या दिवसामध्ये असे काही गमतीच्या गोष्टी तुमच्या काही आठवत आहेत का तुम्हाला? हो, खूप गमतीच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे ते सांगितलं तुला आणखीन कुठेतरी मार्शल करावं लागेल. लक्षात आलं की त्याच्यासाठी मी एक पुस्तकही मला रिसेंटली पब्लिश झालंय. आठवणींच्या याच्यावर मेमरी ग्राफ्स आणि आठवणी जाटतात. बरोबर. पण तुमचे रमेश देव तुमच्या बरोबर होते का कॉलेजमध्ये? हा, रमेश, गंमत सांगतो तुला. रमेश राजाराम कॉलेजमध्ये माझ्या बरोबर होता. मी मुंबईला स्कूल ऑफ आर्ट जॉईन करण्यासाठी आला, तो त्याची करिअर करण्यासाठी आला सिनेमाची. आणि मला एक दिवशी तो बंदामा हॉल आहे ना, ते गिरगावला, ते भेटला. ए मोहन, तू इथे कुठे? म्हटलं काय, तू इथे कुठे? अरे तुला एक गंमत सांगतो. म्हटलं काय? अरे म्हणे माझं लग्न ठरलंय, एक इकडचीच मुलगी गटवली मी. अच्छा. म्हटलं बरं आहे. म्हटलं कोण आहे? त्यांनी काय केलं, असा हात घातला असा आणि आतनं काढून मला एक फोटो दाखवला. हा फोटो ही सीमा सराफ हिच्याशी. म्हटलं छान आहे, पुढे चाललोयस तू आता? म्हटलं मी तिच्याकडेच चाललोय. म्हणजे तिला फक्त विचारा फोटो कोणी काढलाय. मोहनराव, या तुमच्यामधला जो वाघ आहे, त्या वाघाला वाघीण नेमकी तुमच्या घरातली केव्हा भेटली आणि कशी भेटली? ती वाघीण नाही हो, आता माझ्यापुरती वाघीण आहे. तिचं नाव आहे पूर्वीचं जयश्री साने. त्याची गंमत अशी आहे की तिचा मामा नाटका होता आणि माझा साडू त्याचा मित्र. लक्षात आलं की नाही? आणि ते साडू आमचे पणशीकरांचे मित्र. त्यामुळे मी ह्या घोळात आलो, सगळ्या नाटकाच्या घोळात. नाही तर मी नाटकाच्या जवळपासही फिरलो नसतो. तिच्या मामाने त्या भाषेचे फोटो काढायला मला सांगितले लग्नात दाखवण्यासाठी. आणि ते फोटो काढताना सगळी भानगड झाली. पण त्यांची तुमच्या सगळ्या कामामध्ये साथ वगैरे कशी काय? साथ म्हणजे काय, ती तिचं काम सांभाळते, मी माझा विरोध नाही. मुलींना बाकी सगळं. पण स्क्रिप्ट असलं की मी तिला ते एकदा वाच सांगतो आणि तिने ग्रीन सिग्नल दाखवला की मग मी पुढे जातो. दुसरं एक तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटतं की आता तुम्ही एवढी 38 वर्ष नाट्यसृष्टीमध्ये, मला वाटतं तुमचं वय 67-68 वगैरे? नाही, आय एम 72. 72 वय? बापरे. मग 72 वय असून देखील अजून या वाघाची नखं अशी पारजलेली आहेत आणि तब्येत एकदम छान आहे. हे सगळं कसं काय तुम्हाला जमलं? याचं रहस्य काय? कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. मी चहा पित नाही, पान खात नाही, सिगरेट फुंकत नाही. लक्षात आलं की नाही? बिअर थोडीशी घेतो आणि जेवण खाण वेळच्या वेळी. आणि मी कुठल्याही मोठ्या पार्टीत शक्यतो टाळतो. पण वेळच्या वेळी झोपणं, वेळच्या वेळी हे करणं वगैरे झोपू शकत नाही. नियमितता म्हणजे रात्री 2 वाजता झोपावं लागतं ना ह्या व्यवसायामुळे. बरोबर. अच्छा, सबकुछ किशोर कुमार, त्याप्रमाणे सबकुछ मोहन वाघ, अशा पद्धतीचं नाटक करण्याचं पण तुमचा एक? नाही, मी लिहिलं एक नाटक संग्राम अखेरचा म्हणून. बर. त्याच्यात डिरेक्शन पासून सगळं मिस करणार आहे. लिहिलंय मी. सेटिंग आणि लाइटिंग मिस करतो आणि मला तो अतिशय आवडलेला विषय, वेट अंटिल डार्क. मी काय नाटककार नाही, पण आवडला म्हणून ते मी केलंय. ते लोकांना आवडेल खात्री आहे मला. रसिक हो, आज कोर्ट मार्शलच्या निमित्तानं नाट्यसृष्टीतले एक मातब्बर निर्माते श्रीयुत मोहन वाघ यांना आपण आज कोर्ट मार्शलमध्ये आमंत्रित केलं होतं आणि त्यांना आपल्या मनीचे विचार सांगत असताना आपण हेही म्हटलं की संपूर्ण नाट्यसृष्टीमध्ये सगळेजण एकत्र आलेत अशा तऱ्हेचं एक दृश्य दिसलं पाहिजे. आणि अर्थातच ते म्हणले माझ्या बाजूनं तर अडचण काही नाहीये, पलीकडची जी बाजू आहे नाट्य निर्माता संघ, त्यांनी तशा पद्धतीचा हात जर पुढे केला तर हे होऊ शकतं. आणि मला असं वाटतं तुमच्या मनामध्ये नक्की हाच विचार असणार की हे निश्चित झालं पाहिजे. मोहनजी, या निमित्तानं आपण कोर्ट मार्शलमध्ये आलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. थँक्यू.